अहिल्यानगर महापालिका निवडणुकीआधी महायुतीत मोठी धुसफूस पाहायला मिळते. जागा वाटपावरून पहाटे 4 वाजेपर्यंत चर्चा होऊनही तोडगा न निघाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्यात बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार गटाकडून शिवसेनेच्या काही जागांवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला 18 ते 19 जागा राहतात. मात्र शिवसेना तब्बल 24 जागांवर ठाम आहे. दुसरीकडे आमदार संग्राम जगताप यांनी 32 जागांवर दावा केला असून भाजपनेही 30 जागांची मागणी केल्याने महायुतीतील तणाव वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काही जागांवर तडजोड करण्यास तयार नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वतंत्र निर्णयाच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान शिवसेनेने दुपारनंतर पत्रकार परिषद घेण्याची तयारी सुरू केली असून त्या माध्यमातून पुढील भूमिका स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले. कोतकर हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याची चर्चा असून त्यांनी धनुष्यबाण हाती घेतल्यास स्थानिक शिवसेनेला मोठं बळ मिळू शकतं. त्यामुळे अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत महायुती टिकणार की फुटणार याचा फैसला आता काही तासात होण्याची शक्यता आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.